रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.5% कपात करत तो 5.25% करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 3 दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला. आता रेपो रेट 5.50% वरून 5.25% आला आहे, जो गेल्या काही वर्षातील सर्वात कमी आहे. यातून रिझर्व्ह बँकच्या अनुकूल भूमिकेचे संकेत मिळतात. रेपो रेट म्हणजे काय, तसेच रेपो रेटमध्ये कपात झाल्याचा गृहकर्जाच्या व्याज दरांवर काय परिणाम होतो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो रेट कमी करते तेव्हा कर्जाचे हप्ते घटतात. रेपो रेट म्हणजे असा व्याजदर ज्यावर बँका आरबीआय कडून कर्ज घेतात. स्वतःसाठी कर्ज स्वस्त झाल्यास बँका हा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्याने गृहनिर्माण आणि वाहन कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. आता रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्स कपात झाल्यामुळे गृहकर्जाचे व्याजदरही कमी होण्याची शक्यता आहे. अनेक बँकांनी त्यांच्या बेंचमार्क लिंक्ड कर्ज दरांमध्ये कपात करण्याची घोषणा आधीच केली आहे. याचा अर्थ असा की नवीन कर्जदार आणि फ्लोटिंग रेट गृहकर्ज असलेले कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना रेपो रेट कपातीचा फायदा होईल. आरबीआय कडून 2025 मध्ये आतापर्यंत रेपो रेटमध्ये एकूण 1.25% कपात करण्यात आली आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने यावर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत रेपो रेटमध्ये एकूण 1% कपात केली होती. ऑगस्ट आणि ऑक्टोबर या कालावधीत रेपो रेट 5.5% स्थिर ठेवण्यात आला होता. नव्या रेपो रेटबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. ते काय म्हणाले ते पाहूयात. And the RBI, the MPC, met on the 3rd, 4th and 5th of December to deliberate and decide on the policy repo rate. After a detailed assessment of the evolving macroeconomic conditions and the outlook, the MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 5.25% with immediate effect. I repeat, the MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points. राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.